नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण टाकाऊपासून टिकाऊ आणि असा चटपटीत असा नाश्ता बनवणार आहे. तर त्यासाठी 1 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप आता गव्हाचं पीठ घेणार आहे. तर हे गव्हाचं अर्धा कप पीठ घेतलेलं आहे. तर रात्री आपण बेसन केलं होतं, तर बेसन टाकणार आहे याच्यामध्ये. बेसनापासून आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहे. तर 1 वाटी भरून आपलं बेसन आहे, तर ते टाकते. याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहेत कांद्याची पात टाकणार आहे. हे 2 ते 3 कांद्याची पातीचे हे आहेत, ढाळे आहेत, ते टाकते. पातीच्या नंतर आपण ही मेथी आहे, 1 मूठ भरून मेथी घेतलेली आहे, ती मेथी पण टाकून घेते. नंतर भरपूर अशी कोथिंबीर आहे. हे सर्व साहित्य धुवून पाणी निथरून चिरून घेतलेलं आहे. तो कोथिंबीर नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे पातीचा कांदा. जे की आपण पात घेतली होती त्या पातीचेच कांदे आहेत कोवळे, ते टाकलेले आहेत. याच्यानंतर आपण गावरान टोमॅटो घेतलेला आहे. 1 छोटा गावरान टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. हिरव्या मिरच्या पण बारीक कट केलेल्या आहेत. याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि हळद टाकणार आहे, थोडीशी हळद. हे सर्व साहित्य आता मी एकत्र मिक्स करून घेणार आहे. पूर्ण असं हाताने मिक्स करून घेते. तर हे अशा पद्धतीनं पूर्ण बेसन आणि पूर्ण पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता अगोदर. पूर्ण एकजीव झाल्यानंतर लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर इतक्या साहित्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 वाटी पाणी लागणार आहे. तर आपलं बेतानं ओटायचं. कमी जास्त पिठाचं प्रमाण झालं तर त्या प्रमाणात पीठ लागेल. तर हे अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण पीठ असं सैलसर भिजवून घेतलेलं आहे, जे की आपल्याला तव्यावर थापता येईल असं अशा पद्धतीनं. तर इकडं तवा गरम करायला ठेवला आहे. तर तवा आता गरम झालेला आहे वाटतं. तर आपण याच्यावर अगोदर तेल टाकून घेणार आहे आणि छान असं तेल परतून घेऊन आपल्याला छोटे छोटेच असे थालीपीठ तव्यावरच आपल्याला थापून घ्यायचे, म्हणजे छान आकार पण छान येतो आणि थापले पण छान जातात. तर हे असं तेल पसरून घेतलेलं आहे. तर हे असा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, पाणी लावून, आणि एक असा गोळा घेऊन आपल्याला हे तव्यावर थापून घ्यायचं आहे. हवे त्या आकारामध्ये टाकून घ्यायचं असेल तर त्या प्रमाणामध्ये असं छान असं पसरून घ्यायचं पटपट. हे अशा पद्धतीनं पूर्ण थापून घेतल्यानंतर उभं मिनिटभर आपल्याला याला वाफवून घेण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपण दुसरी बाजू पण आपण शेकून तर घेणारच आहेत, पण जे आपण कोरडे पीठ टाकलेले आहेत ते पण छान शिजून निघतील, त्यासाठी झाकून ठेवायचं. तर 1 मिनिटभर झालेला आहे, बघू आपण. तर बघा छान असं उकडून तयार झालेलं आहे. तर आपण याला दुसऱ्या बाजूनं पलटून घेणार आहे. तर पहिलं असल्यामुळे चिटकलेलं आहे, त्याच्यामुळे मी काढून घेते. तर हे आपण दुसऱ्या बाजूनं पण पलटून घेतलेलं आहे. तर आता परत आणखी थोडंसं तेल सोडायचं आहे, वर पण थोडंसं सोडून घ्यायचं आणि छान पसरून घ्यायचं याला. आणि दुसरी बाजू पण आपल्याला शेकून घ्यायची. तर हे दुसऱ्या बाजूनं पण असं छान दाबून दाबून एकदम आपण याला शेकून घेणार आहे, पूर्ण दोन्ही साईड. तर हे असं एक झालेलं आहे. तर ह्याच पद्धतीनं आता तवा गरम छान झालेला आहे, याच पद्धतीनं आपल्याला दुसरं पण करून घ्यायचं आहे. तर आपण दुसरं पण आता टाकून घेऊ. याच्यावर पाण्याचा हात घ्यायचा आणि परत अजून हे असं छान असं थापून घ्यायचं पटकन.
आणि झाकून ठेवायचे. परत नंतर आपण 2 मिनटानंतर बघू. तर हे वाफून निघलेलं आहे. तर घेऊ आपण याला पलटून घ्यायचं. तेल छान लावून घ्यायचं आणि बाजूला पण थोडं थोडं तेल सोडायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. एकदम नाजूक पदार्थ आहे, पण एकदम हलक्या हाताने करायचा, अतिशय चविष्ट होतो. तर बघा, हे पहिलं थोडंसं चिटकलं होतं, पण हे छान झालं आहे आता. तर हे पलटून घेतलं आपण. नंतर ह्या साईडनं पण आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि साईडनं पण थोडंसं. तुम्ही तूप पण आवडत असेल तर लावू शकता. आणि बाजूला पण थोडंसं. नंतर ह्या बाजूला पण आपल्याला शेकून छान घेतल्यानंतर पलटून घ्यायचं आहे. ते असं दुसऱ्या बाजूनं पण एकदम खमंग असं शेकून घेतलेलं आहे. तर काढून घेऊ आपण याला. आणि अशाच पद्धतीनं सर्व थालीपीठं मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर हे अशा पद्धतीनं आपले हे थालीपीठं म्हणा किंवा काय नाश्त्याचा एक झटपट होणारा प्रकार म्हणा, तर हे तयार झालेलं आहे. इतकं छान झालेलं आहे की म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी सुद्धा फक्त हे 2 शिल्लक राहिलेले आहेत. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही टाकाऊपासून टिकाऊ रेसिपी? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.